साधारण माझा प्रयत्न असा होता की या बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला काही काम करता येते का, आणि त्या दृष्टीनं आम्ही बऱ्याचदा प्रयत्न केला होता. काही दिवसापूर्वी पंचायत समितीच्या वतीनं सन्मान्य आपले BDO साहेब म्हणजे प्रशासक काळामध्ये दिवाळीच्या वेळेला एक तुमचा महोत्सव ठेवायचे, आणि त्या धर्तीवरती आपल्याला या शहरामध्ये काय करता येते का या हिशोबाने आपण एक महोत्सव ठेवला होता. आणि आजही मला आठवतं मी आणि दादा ते मंडप घालायला गेलो होतो, म्हणजे मेजरमेंट घ्यायला गेलो, किती घ्यायचा मंडप केवढा ठेवायचा. दोघांचं मला एकच भेटली, आपण मोठा टाकला आणि महिला आल्या नाहीत तर स्टॉल घेऊन केवढा करूया. मग एकदा मोठा बघितला, परत जरा बारकाय केला, परत जरा बारकाय केला, म्हणजे इतकं बघू आम्ही यावर्षी करू आणि कसा प्रतिसाद मिळते बघून मग पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा मोठा करू. आणि आम्हाला सुरुवात झाली, स्टॉल ठरले, उभा केले, आणि उभा केल्यानंतर दुप्पट महिला आली की आम्हाला पण दिला पाहिजे, आम्हाला पण दिला पाहिजे. थोडंसं ना आपण त्याला असा प्रयत्न केला की आपल्या मतदारसंघातल्या महिलांना पहिल्यांदा दिलं, आणि राहिले तर मग आता त्यावेळेला कसं सांगलीपासून सगळ्या महिलांनी त्यावेळेला प्रयत्न केला होता. आणि थोडं जजमेंट आलं, असं वाटलं की आपण यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तिची जाणीव कधी झाली की ठीक आहे, आजपर्यंत पंचायत समिती जिल्हा परिषदला काम करत असताना किती तुम्ही आमच्या शासनाच्या वतीने किती पैसे तुम्हाला मिळतात, काय मिळतात, म्हणजे मी तुझा आकडा बघत होतो. पण संतोष दादा 24-25 मध्ये 18 कोटी रुपयाचं कर्ज दिले बचत गटांना. त्याचं बऱ्यापैकी रिपेमेंट झालेलं असतं, आणि ह्या वर्षामध्ये आत्तापर्यंत 14 कोटी रुपये दिले 216 बचत गटांना, बरोबर ना. आणि त्यात काय तर वाढत झाली असेल. म्हणजे एवढं काम त्या बचत गटाच्या माध्यमातून चालतं. आणि ज्या वेळेला मी त्या स्टॉलवरती फिरायला लागलो, कुणी खाद्यपदार्थांचे स्टॉल होते, कुणाचं उदबत्ती होती, काय होतं. काही स्टॉल असे दिसले की ते कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स त्यांचे होते. आणि मी म्हणलं कुठे विकतात, तर फ्लिपकार्टला. मला तो आश्चर्यात धक्का बसला. मी त्यावेळेला CEO साहेब आले होते, नरवाडे साहेब. मी त्यांना म्हणलं साहेब जरा त्या याला भेट द्या. असे अनेक आपल्या माता भगिनींचे स्टॉल होते की ज्यांचे प्रोडक्ट ऑनलाईन फ्लिपकार्टला दुबईपर्यंत जातात, आणि उठ्यात माहीत नव्हतं, मलाच माहीत नव्हतं. त्यावेळेला थोडासा असा प्रयत्न केला की याच्यामध्ये जर आपण लक्ष घातलं तर निश्चितपणे त्या मतदारसंघातल्या सगळ्या माझ्या माता भगिनींना ज्या बचत गटाच्या माध्यमातून काम करतात त्यांना आपण कुठेतरी मदत करू शकतो का, या हेतून हा उपक्रम आपण आज या ठिकाणी आयोजित केला आहे.